पुण्यामध्ये दुसरा मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीच्या मिरवणुकीला आता सुरुवात होणार आहे। थेट जाऊयात पुण्यामध्ये। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, पहिला मानाचा गणपती कसबा गणपती आल्यानंतर आता दुसऱ्या मानाच्या गणपतीची या ठिकाणी मिरवणूक सुरू होणार आहे। कसा उत्साह आहे सध्या पुण्यामध्ये? अमोल, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये बाप्पांचं आगमन अतिशय उत्साहात जल्लोषात या ठिकाणी सुरू आहे। मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आता विसर्जन यामध्ये सहभागी झालेला आपण बघतोय। बाप्पांची स्वागत या ठिकाणी झालेलं आहे, मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलं आणि मानाचा दुसरा गणपती या ठिकाणी आता मिरवणुकीमध्ये सहभागी होतोय। दरवर्षी ज्या चांदीच्या रथात बाप्पांना आणलं जातं, या चांदीचा रथ पूर्ण सजून या ठिकाणी तयार आहे आणि ढोल ताशाचं वादन देखील या ठिकाणी होणार आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर या ठिकाणी शंखनाद देखील केला जातो। आपल्या बरोबर हे पूर्ण शंखनादची टीम आहे, जे दरवर्षी खूप चांगलं हे परफॉर्मन्स या ठिकाणी देत असतं, वादन या ठिकाणी करत असतात। जर आपण बघितलं तर महिला पुरुष दोन्ही यामध्ये आहेत आणि आपल्यासोबत करणार आहात एक खास एबीपी माझ्यासाठी। अर्थातच तुम्ही मानाचे दुसऱ्या गणपती बरोबर आहात, वादन कशा पद्धतीने होणार आहे पहिली झलक। नमस्कार सगळ्यांना, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी मानाचा जो दुसरा गणपती आहे त्यांच्याबरोबर आम्ही निगडित आहोत आणि वर्षानुवर्ष ते आम्हाला ही संधी देत आलेले आहेत वादनाची। आणि या वर्षीचं वादन म्हणजे एका सुरात लांब वाजणारा शंख नसून वेगवेगळे त्यातून धून असे आपण त्यातून वाजवायचा प्रयत्न करणार आहोत। एकदा वादन होऊ द्या पहिले। जर आपण बघितलं तर शंखनाद या ठिकाणी झालेला आहे आणि तांबडी जोगेश्वरी बाप्पांची जी मूर्ती आहे ती आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत। अर्थातच या ठिकाणी आरती सुरू आहे आणि काही वेळातच ती चांदीच्या या रथामध्ये विराजमान होऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। आता जर आपण बघितलं तर गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी आरती सुरू आहे, ज्या ठिकाणी ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे पूर्ण। आणि या ठिकाणी आपण बघतोय समोरची मूर्ती आहे तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती या ठिकाणी आहे आणि मिरवणुकीला आता काही वेळातच सुरुवात होईल। आणि त्यापूर्वी जर आपण बघितलं तर गणपती बाप्पांची ही सुंदर अशी तांबडी जोगेश्वरीची मूर्ती आणि या ठिकाणी आरती आहे। आरतीनंतर जी सुंदर चांदीचं पूर्ण जे रथ आहे, अर्थातच जवळपास या ठिकाणी पालखी आहे, ती जवळपास 20 किलोहून अधिक चांदी त्याच्यावर चढवण्यात आलेली आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी तिच्या रथ आहे, पालखी आहे आणि त्यानंतर बाप्पा या पालखीमध्ये विराजमान होतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी बाप्पांची ही मूर्ती मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी। अगदी विकी, आपण ही दृश्य दाखवूयात गणपतीची। तर मानाचा पहिला गणपती, पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचा गणपती। दोघी अतिशय मनमोहक अशा या गणेश मूर्ती। आगमन होतंय आज गणपतीचं। अनेक वर्षभर आपले गणेश भक्त या दिवसाची वाट बघत असतात आणि आज तो सुदिन आलेला आहे। गणपती आपल्या घरी येत आहेत। अशी सेवा आपल्याकडनं घडत राहावी मिकी आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होते। मिकी, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल, या दृश्यांबद्दल। तर या दोनही गणपतींची आता सध्या मिरवणूक सुरू होतीये आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा आज पार पडणार आहे। आपण आता पुण्यातल्या कसबा गणपतीच्या जवळ जाऊयात। आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, पुण्याचा पहिला गणपती, पुण्याचं ग्रामदैवत
कसबा गणपती आणि कशी आगमनाची तयारी झालेली आहे, कसा उत्साह आहे सध्या पुणेकरांमध्ये? पुण्यातला पहिला कसबा मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आताच चांदीच्या या सगळ्या पालखीत बाप्पा विराजमान झाले. रास्ता पेठेतून ही मूर्ती जी कसबा पेठेचं मंदिर आहे त्या सभा मंडप आहे त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. मिरवणुकीत सनई चौघडा, बँड पथक, ढोलताचा पथक, सगळीकडे जल्लोष दिसत आहेत. आनंदाचं वातावरण आहे. खरं तर हा सगळ्या गणेश भक्तांसाठीचा डोळे दिसणारा क्षण आहे आणि हाच क्षण या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते. तोच क्षण आलाय. अक्षरशः सुंदर अशी रेखीव अशी ही कसबा गणपतीची मूर्ती आहे. ती मूर्ती पाहण्यासाठी इथले सगळे गणेश भक्त जमले आहेत, एकत्र आले आहेत. याच मूर्तीचा आता याच गणपतीच्या याची मिरवणूक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.